सर्वांना नमस्कार। या ठिकाणी आमदार चषक हे सामने आयोजित झालेले अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन। या ठिकाणी मी छत्रपती वॉरियर्स या संघाचे काकडे सर आमच्या सोबत आहेत, त्यांना काही प्रश्न विचारतोय। काकडे सर, आपण या ठिकाणी यावं। काकडे सर, आतापर्यंत या तालिकेमध्ये आपण खेळण्यासाठी आलात आणि अंतिम सामन्यामध्ये जाण्यासाठी धडपडताय, तर निश्चितच आपण अंतिम सामन्यापर्यंत पोहोचाल का? निश्चितच प्रयत्न करू, कारण शेवटी क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि त्याची कोणी सांगू शकत नाही की प्रथमतः सुरुवात एंटर करताना शेवट कसा असेल। गोड असावा ही सर्वांचीच अपेक्षा आहे, पण गोड होईल हे अपेक्षित ठेवणं आणि करणं यात खूप मोठा फरक आहे। ज्याप्रमाणे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती महाराज अखेरपर्यंत किल्ला लढवायचे, त्याप्रमाणे नक्कीच आपल्या संघाचं नाव सुद्धा छत्रपती वॉरियर्स आहे, म्हणजे त्यांचा वारसा आपण पुढे चालवणार निश्चितच असं मला वाटतं। तर आपल्याला काय वाटतं? बिलकुल, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आम्ही निश्चितच चालवणार। किंवा लढाई सुरुवात केली आहे तर जिंकण्यासाठीच असते, हरण्यासाठी नसते, आणि किल्ला शेवटपर्यंत लढण्यासाठी आहे आणि तो संघर्ष आमचा कायम असेल। निश्चितच आमच्या शुभेच्छा आपल्यासोबत राहील। खूप खूप धन्यवाद आपण आपलं मनोगत व्यक्त केल्याबद्दल। या ठिकाणी मी ॲग्रो कॉटन किंग या संघाच्या कर्णधार आणि मालकांना या ठिकाणी आमंत्रित करतो, दोघांनी या ठिकाणी यावं। आपण अंकतालिकेमध्ये 2 सामने आतापर्यंत खेळलात, एक सामना जिंकले आणि एक गमावलात। अजूनही आपल्याला करण्याकरता बरंचसं काही आहे आणि अजून वेळ भरपूर आहे। निश्चितच आपल्या पुढच्या काय स्ट्रॅटेजी राहील? एक सामना गमावला तर आपण यामध्ये काही चेंजेस करणार का? यस नक्कीच। या सामन्यामध्ये आम्ही 2 चेंजेस केलेले आहे। तिसरा सामना आहे आजचा, तर या सामन्यामध्ये 2 चेंजेस केल्याच्या नंतर आमचे जे एफर्ट आहे ते 100% राहतील आणि समोरच्या याच्यात तिसऱ्यामध्ये विजय प्राप्त करणार हे आमच्या कॅप्टनचं म्हणणं आहे। अतिशय सुंदर असं मनोगत व्यक्त केलेलं आहे। मी एकदा विनंती करतो की आपण या टुर्नामेंट बद्दल काही थोडक्यात माहिती सांगाल का? खूप सुंदर आयोजन केलेलं आहे। खूप सुंदर अशा प्रकारचं आयोजन केलेलं आहे म्हणतात। मला वाटतं वणीमध्ये अशा प्रकारचं याआधी आयोजन झालेलं होतं का? या अगर आयोजन झालेलं आहे, पण त्यामध्ये काही कमी नाही आहे। यावेळेचं पण आयोजन खूप सुंदर झालेलं आहे। धन्यवाद। आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं कॉटन किंग्स ॲग्रो कॉटन किंग या संघाच्या कर्णधार आणि मालकाने या ठिकाणी।